गाडा मालकांना माझा नम्र विनंती आहे की आपण बराच बदल केला आहे या बैलगाडी क्षेत्रातल्या, म्हणजे या मैदानासाठी आपण बराच बदल केला आहे की सर्रास आता कोण गाडी नावा करून देत नाही, पण आपण बैलगाडी मालकांचा विचार करून ज्यांना गाडी पाहिजे असेल त्यांनी फक्त आम्हाला कागद द्यायचे दाखवून, म्हणजे त्यांचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड द्यायचं आहे, गाडी आमची कागदपत्र आमचं आम्ही गाडी नावा करून द्यायला. त्यांना कुठला एक जे संयोजक आहेत हे जे आयोजक मैदानाचे, त्यांना तुमच्याद्वारे मला इथे सांगणं आहे, आपल्या काय कोणाला काय बोलत नाही, पण जर एकूण मैदान पडलं असेल तर तारखेला दुसऱ्यांनी त्या तारखेला मैदान घेऊ नये, त्याच्यामुळे कोणाला अर्ज सापडू किंवा दादा असा विषय झाला आम्हाला सापडलं की गाडी ट्रॅक्टर कॅन्सल केला तुम्ही 1.5 लाख बक्षीस ठेवले. अशा कुठल्याही अफवाला तुम्ही बळी पडू नये बैलगाडा मालकांनी. मित्रांनो नमस्कार, जय श्रीराम. आज आपण सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे म्हणजेच वाळवा येथे आलो आहोत आणि याचं कारण आहे येत्या 22 तारखेला भव्य असं महाकाल केसरी मैदान मित्रांनो पार पडते आणि त्याचं बक्षीस खूप मोठे आहेत. तर आज आपण आयोजकांची मुलाखत घ्यायला थेट मैदानामध्ये आलो आहोत. तर आपल्यासोबत आयोजक आहेत रविदादा. पहिल्यांदा नमस्कार. नमस्ते. खरं तर तुम्ही बैलगाडा मालकांच्या हितासाठी एक मोठं मैदान घेता येत्या 22 तारखेला. तर या मैदानाचं नियोजन आयोजन कसं असणार आहे ते जरा आम्हाला माहिती द्या. नियोजन आपण अखिल भारतीय बैलगाडा शर्यत आहे त्या नियमाप्रमाणे सगळं नियोजन असणार आहे आणि कुठली 2 नंबर किंवा काय असा विषय नसणार आहे मैदानात. रितसर मैदान होणार सगळं. कोणत्या तारखेला मैदान होणार आहे आपलं काय? 22 मार्च. बरं, आता आम्हाला मैदानाच्या बक्षिसाचं स्वरूप सांगा. 1 पासून ते काय असेल ते. 1 नंबरला सोनालिकाचा ट्रॅक्टर आहे, 2 नंबरला बुलेट आहे आणि 3 नंबरपासून खाली 8 मोटरसायकल येतात. रविदादा, आता एवढं मोठं मैदान घेण्यामागचा हेतू काय आहे, की म्हणजे एवढं मोठं मैदानात तुम्ही ट्रॅक्टरचं बक्षीस ठेवलं, याचा मागचा हेतू काय? नाही, आपलं बक्षीस ठेवण्याचं मागचं कारण एकच आहे की गोवंश वाढावा, लोकांना त्या गोष्टीवर प्रवृत्त होणं गरजेचं आहे गोवंशाकडं. आणि कुठंतरी ह्याला वेगळं म्हणजे कलाटणी याचा अर्थ एकच की ट्रॅक्टर ठेवण्याचा बैल ही परत म्हणजे बऱ्यापैकी शेतकऱ्यांकडेच असतात. मग शेतकऱ्याला ते बऱ्यापैकी ट्रॅक्टर जर असेल तर त्याच्या शेतीला उपयोगाला पडतोय. नक्कीच. आता आपल्या मैदानाची नोंदणी सुरू झाली आहे का? हा, मैदानाची नोंदणी सुरू झालेली आहे आणि 120 गाड्या आतापर्यंत नोंद झाल्यात. नक्कीच. आता खरं तर मोठं बक्षीस आहे. सर्वसामान्य बैलगाडी मालकांना तुम्ही काय आव्हान कराल या मैदानाला येण्यासाठी? कारण तुमचे बक्षीस जरी मोठे असले तरी क्वार्टर फायनलचं पण इथं महत्त्व, म्हणजे तुम्ही क्वार्टर फायनलला पण महत्त्व दिलं आहे. कारण मला वाटतं रक्कम पण खूप मोठे आहे. त्या पण रक्कम सांगा, जेणेकरून म्हणजे सर्वसामान्य जी बैलगाडा मालक असतात ते विचार करतात मोठं मैदान असलं की. पण तुम्ही काय सांगाल या उद्देशातून? आता विषय काय आहे, आपण मैदानाला बक्षीस मोठं असलं तरी विषय काय आहे की जर आता सर्वात पहिलं की बैलगाडा मालकांमध्ये सांगणं आहे की आव्हान आहे की तुम्ही आता 120 गाड्या आपल्या नोंद झाल्यात आतापर्यंत आणि लवकरात लवकर त्यांनी नोंद करावी गाड्यांची. कारण काय होते, सगळ्यांनी शेवटाला नोंद करायची म्हणलं तर आपल्या शेवटाला पुन्हा लोड येतो. कधी कधी फोन पेचं काय अडचण येते किंवा स्कॅनरच्या अडचणी येतात बँकेच्या, खातं बिन कधी कधी फ्रीज होतं, त्यामुळे त्या अडचणीचा विषय आहे. आणि दुसरी गोष्ट, बक्षीस आपल्या इतर मैदानात बक्षीस नाही आपलं. आपल्याला स्टार्टचं बक्षीस जरी मोठं असलं तरी शेवटचं बक्षीस सगळं आपलं 80-90 हजाराचं आहे किंवा लाखाचं आहे. असं काय नाही की बाबा सुरुवातीला एवढं मोठं बक्षीस आहे आणि शेवटला 5-10 हजार बक्षीस आहे. आणि दुसरी गोष्ट क्वार्टर फायनलचा विषय तुम्हाला सांगतो. क्वार्टर फायनलला प्रत्येकी आपलं 10,000 एक बक्षीस आहे. मी जरी एकूण त्याचा समजा फायनलला समजा जरी 2 नंबरला गेला
तरी त्याला त्या माणसाला एवढं काय नाराज व्हायची गरज नाही, कारण त्यांना 10,000 बक्षीस मोठंच बक्षीस आहे, ते काय एवढं बारकं बक्षीस नाही. बरोबर. तिसरी गोष्ट, तुम्हाला फायनल जे आपले 10 ड्रायव्हर आहेत, हां. ह्या 10 ड्रायव्हरांसाठी आपण चांदीच्या गदा ठेवलेल्या आहेत 10. बरोबर. म्हणजे आपली टोटल तशी बक्षिसं 30 आहेत. आता या मैदानात तुम्ही फाटीवर आला तर फाटी संदर्भात जरा काय सांगाल, म्हणजे फाटीचा पल्ला किती असेल, फाटीमधील अंतर किती असेल हे जरा सांगा मला. साधारणतः फाटीमधलं अंतर 14 फूट आहे आणि पल्ला आपला 1000 फूट आहे. बरं. पुढे बैलांना सरळ 1000 फूट जागा मोकळी आहे. म्हणजे कुठल्याही प्रकारचं बैलांना अडचण नाही. बरं. आणि विशेष म्हणजे मैदानाचा बॅरिगेट किती % असणार आहे मैदानाच्या? आपलं 700 ते 800 फुटाच्या पूर्ण कुठे कमी असणार आहे बॅरिकेड. बरं. या मैदानात समालोचक आणि झेंडा पंच म्हणून कोण असणार आहेत? समालोचक भैया धुमाळ, रणजित बनसोडे असे 4 नाव आहेत. हां. आणि झेंडा पंचला मुलानी आणि 1 जण आहे. बरं. अशी ती 2 आहेत नाव. या मैदानाची नोंदणी कधीपर्यंत असणार आहे? शेवटचा दिवस कधीपासून? शेवटचा दिवस आपला 21 संध्याकाळी 6 पर्यंत लॉट पाडीपर्यंत आपल्या असणार आहे. बरं. आणि लॉट कोणत्या चॅनलवर असणार आहेत? P3 असणार आहे. बरं. आता एवढं मोठं मैदान आहे तर आपलं हे मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार होणार आहे का? हो, नियमानुसारच होणार आहे. यात कुठल्याही बाबतीत फटका काय होणार नाही. आणि सामना निकाल गटाला झाल्यानंतर ना त्याचे तुमचे निकाल कसे असणार आहेत काय? म्हणजे आता गटाला सामना निकाल झाला तर ती जोडी परत सेमीला पण पाहणार, पण सेमीला सामना निकाल झाल्यानंतर कसा असणार तुमचा निकाल? संघटनेचा जो नियम असेल हां. त्याप्रमाणे आपण करणार. आपलं वैयक्तिक काही विषय नसणार आहे, संघटनेच्या नियमाप्रमाणे होणार ते विषय. दादा, आता एवढं मोठं मैदान म्हटलं की लांबून बैलगाडी मालक या मैदानामध्ये उपस्थित असतात, जसं की छत्रपती संभाजीनगर असेल, जालना असेल, नाशिक असेल. त्या बैलगाडी मालक एक दिवस आधी इथं मैदानावरती येत असतात. त्यांचे राहण्याची किंवा बैलांना चाऱ्याची वगैरे व्यवस्था करण्यात येणार आहे. आता राहण्याची सोय आता बऱ्यापैकी पावसाचा दिवस नाहीत, त्यामुळे काही अडचण नाही. पाण्यासाठी आपण टँकर त्यांना इथं नियोजन करणार आहे टँकरचं पाण्यासाठी. दादा, आता बैलगाडी मालकांना काय आव्हान, कारण की आता एक मोठं मैदान म्हटलं की सगळ्या बैलगाडी मालकांनी त्याच्याकडे लक्ष असतं. आता बरेच जणांना असं वाटतं की मोठी बैल येणार म्हटलं की सामान्य बैलगाडी मालक सहभाग घेण्यासाठी कचावतात. सामान्य बैलगाडी मालकांना काय सांगा? नाही, सामान्य बैलगाडी मालकांना माझं एकच सांगणं आहे की तुम्ही जोपर्यंत इथे येत नाही तोपर्यंत तुम्ही कुठे तुम्हाला मी कळत नाही. मोठ्यांनी खेळायला पाहिजे. सर्वसामान्य बैलगाडी मालकांना मी मोठ्यांनी खेळायला पाहिजे. असं काय नसतं की बाबा मोठ्यांचाच नंबर लागेल. असं बळीराव आता मैदानात झाले, मोठ्या मोठ्या सर्वसामान्यांच्या बैलांनी नंबर नेलेत. जसं की आपला चंद्रा पाटलांच्या मैदानात बघा तुम्ही, बरोबर, सर्वसामान्यांच्या बैलांनी नंबर नेला आहे. नशीब आजमावायला काय अडचण नाही. त्याचबरोबर बक्षिसाचं स्वरूप ज्या पद्धतीने आहे त्या पद्धतीने तुम्ही मागील बॅटमध्ये पण म्हटला की जर तुम्हाला वाहन किंवा गाडी नको असेल तर ते दुसरं बक्षीस आपण त्याच्या रक्कम स्वरूपात पण देऊ. ते एक आपला उपक्रम आहे, ते सांगा. ते विषय काय, आता तुम्ही विचारला प्रश्न बरं झालं. आताच मला एक फोन आला होता अर्ध्या तासापूर्वी की हो दादा असा विषय झाला, आम्हाला समजलं की गाडी ट्रॅक्टर कॅन्सल केला, तुम्ही 1.5 लाख बक्षीस ठेवले. अशा कुठल्याही अफवाला तुम्ही बळी पडू नये. बैलगाडा मालकांनी अशा अफवा उठतात किंवा उठवते कोणतरी असे नादाळी करायचा प्रयत्न करतात, तर आपलं बक्षीस हाही बक्षीस राहणार. फक्त यात बदल आपला एवढाच आहे विषय की जर 2 बैलगाडा मालकांचं पटलं नाही, म्हणजे 2 बैल जे एका गाड्याला 2 बैल असतात, समजा त्यांचं पटलं नाही त्या बक्षिसावरून की ट्रॅक्टर कोण न्यायचा, कोणी कोणाला पैसे द्यायचं, ह्यो जर विषय झाला तर आपण एक शोरूमची किंमत आहे ट्रॅक्टरची ती दोघांना डिवाइड करून देणार. हां, घेऊ शकते. असं काय जबरदस्ती नाही कुणावर की ट्रॅक्टर घेतलाच पाहिजे, पण ट्रॅक्टर आपल्याला द्यायचं आहे. नको असेल किंवा त्यांना काय त्यांचं पटत नसेल तर त्यासाठी आपण ते मार्गात निवडलं आपण. आता त्याचबरोबर बक्षिसामध्ये ज्यावेळेस आपण गाडी ठेवतो प्रत्येक मैदानात आपण बघू शकतो त्याचा जो नाव करण्याचा खर्च आहे तो बैलगाडी मालकाकडे दिला जातो. आपला एक वेगळा ग्रुप आहे, त्याच्याविषयी काय सांगा? आता तेच मी गाडा मालकांना माझा नम्र विनंती आहे की आपण बराच बदल केला आहे या बैलगाडी क्षेत्रातल्या, म्हणजे या मैदानासाठी आपण बराच बदल केला आहे की सर्रास आता कोण गाडी नावा करून देत नाही. पण आपण बैलगाडी मालकांचा विचार करून ज्यांना गाडी पाहिजे असेल त्यांनी फक्त आम्हाला कागद द्यायचे दाबून, म्हणजे त्यांचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड द्यायचं आहे. गाडी आमची कागदपत्र आमचं आम्ही गाडी नावा करून देणार त्यांना कुठलाही 1 रुपया खर्च नाही. बरोबर. आता एवढं भव्य दिव्य मैदानाचं आयोजन नियोजन तुम्ही केलेलं आहे. बहुतेक बैलगाडी मालक याच्यामध्ये सहभाग देखील नोंदवतील. एक आव्हान काय कराल तुम्ही बैलगाडी मालकांना? आव्हानमध्ये ते तुम्हाला माहिती सांगितलं असा विषय आहे की आता आतापर्यंत आपल्या 120 गाड्या नोंद झाल्यात, तर राहिलेल्या गाड्या मालकांनी लवकरात लवकर नोंद करावी, म्हणजे बैलगाड्या नोंद कराव्यात आणि ह्यात सहभागी व्हावं आपल्या मैदानात. कारण हे एवढं मोठं मैदान आपण त्यांच्यासाठी ठेवलेलं आहे. पुढे बक्षीस ठेवले मैदानात आपण इतर मैदानापेक्षा आपल्या मैदानामध्ये बरेच फरक केले आपण. असं काय नाही शेवटच्या मैदानाला पाकच कमी खर्चातली गाड्या किंवा 10,000 किंवा 20,000 बक्षीस असं नाही. क्वार्टर फायनलला आपण 10,000 बक्षीस केलं, 10 बक्षीस.
मैदानामध्ये. प्रवेश फी किती असणार आहे आपली? प्रवेश फी आपली 5,000 रुपये. बरं, आता हे महाकाल केसरी म्हणून हे जे नाव दिलं म्हणजे कशा निमित्त नक्की काय? आपल्याला महाशिवरात्री निमित्त मैदान ठेवायचं होतं, पण आमची खेडेगाव असल्यामुळं खाली आमच्याकडं डोंगरी भाग आहे, तेवढी जागा उपलब्ध नसल्यामुळं आम्हाला ही मैदानाची जागा भेटायला टाईम लागला. त्याच्यामुळे आपण इकडं म्हणजे महाकाल केसरी मैदान आपण त्यामुळे ठेवलं इतकेला. दादा आता ज्या पद्धतीनं मैदान मोठं आहे, आता मध्ये 1-2 मैदानं मोठी थोडी दिवस राहिल्यानंतर रद्द करण्यात आली, त्याच्यामुळे बऱ्याच बैलगाडी मालकांना प्रश्न पडतो की बाबा नोंद वगैरे कमी झालं तर मैदान वगैरे कॅन्सल होतं. आता ते तुम्ही महत्त्वाचा प्रश्न विचारला. माझं तुमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जे संयोजक आहेत म्हणजे हे जे आयोजक मैदानाचे, त्यांना तुमच्याद्वारे मला एकच सांगणं आहे, आपल्या काय कोणाला काय बोलायचं नाही, पण जर एकूण मैदान पडलं असतं त्या तारखेला, दुसऱ्याने त्या तारखेला मैदान घेऊ नये. त्याच्यामुळं काय होतंय की गाडा मालकांना कुठं जायचं, इकडं जायचं का तिकडं जायचं, त्याच्यामुळं आयोजकांना बी अडचण येते. ते समजा 100-150 किंवा 200 गाडी असते, त्यांनी ज्यांची कॅन्सल ही मैदान, तर 100-150 गाडीचा माणूस कसं मैदान घेणार, त्यांच्या पुढच्या अडचणी आहेत ना. बरोबर. हे जरा कुठेतरी आयोजकांनी विचार केला पाहिजे, आपल्यात ह्यो असा वाद न ठेवता की बाबा त्यांचं मैदान पडलं तर आपण बाबा 1-2 दिवस 4 दिवस लेट घेऊ किंवा 4 दिवस आधी घेऊ, म्हणजे गाडा मालकांना बी अडचण नाही आणि आयोजकांना बी अडचण नाही. ह्यो तुम्ही मुद्दा एक रास्त मुद्दा तुम्ही विचारलाय मला, त्याचा एक ते महत्त्वाचा विषय होता. दादा नमस्कार. नमस्ते. काय नाव आपलं? माझं नाव श्रीकृष्ण सावंत. तर आता येत्या 22 तारखेला भव्य असं महाकाल केसरी मैदान पार पडतंय, तर या मैदानाबद्दल काय सांगाल? नक्कीच महाकाल केसरीचं आयोजन आमचे रविदादा यांनी खूप चांगलं केलेलं आहे आणि शेतकरी पुत्रानं ह्या शेतकऱ्यांच्या बैलगाडी क्षेत्रासाठी खूप चांगलं नियोजन केलेलं आहे. त्यासाठी सर्व गाडा मालकांनी बैलगाडी मालकांनी ह्या शर्यतीमध्ये सहभाग घ्यावा, खूप सर्वांनी नोंद करून घ्यावी व पळण्यासाठी यावी. कोणी लहान मोठी बैल येणार आहेत, आमची छोटे आहेत असं कोणी गैरसमज मनामध्ये ठेवू नये. कुणाचं कधी लग उजळल सांगू शकत नाही. बरोबर. महत्त्वाचं म्हणजे या मैदानात पशुवैद्यकीय अधिकारी आणि ॲम्ब्युलन्सची सोय असणार आहे. हो, असणार 100% असणार. नक्कीच. आणखीन महत्त्वाचं म्हणजे ही वाळव्याची बाळूमामाची फाटी आहे, ही फाटी खूप चांगली आहे. बैलांना इथं पळण्यासाठी कोणताही त्रास होणार नाही, बैल ही मनापासून पळतील. म्हणजे जे स्पीड आहे बैलांना हे चांगल्या प्रकारे लागणार, कोणतंही कर्ट नाही, कठीण नाही. काळ्या रानाचं रान आहे, फाटीमध्ये अंतर चांगलं आहे, खालून उभं राहण्यासाठी आहे जागा चांगली आहे. पळून आल्यानंतर निकाला रेषेपासून पुढं मागं जाण्यासाठी भरपूर जागा आहे, पुढं जरी थांबण्यासाठी भरपूर जागा आहे. आणखीन अफवावर कोणीही विश्वास ठेवू नका. नक्कीच तुमच्या सर्व आयोजक टीमला खूप साऱ्या शुभेच्छा असेल दादा. नक्कीच हे मैदान पारदर्शक पार पडेल आणि नक्कीच पुढच्या वर्षी तुम्ही अजूनही याच्यापेक्षा मोठा प्रयत्न कराल, कारण बैलगाडा क्षेत्रातील सर्व चालक मालकांना एक आशा लागलेल्या आहेत की या मैदानाच्या लागलेल्या आहेत. खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्या टीमला. धन्यवाद.